ब्रेकिंग न्यूजच आहे बघा. आजपासून मिळणार गहू तांदळाऐवजी 9 जीवनावश्यक वस्तू आणि त्या पण रेशन कार्डवर. तर काय काय जीवनावश्यक वस्तू आहे आणि ते कशा पद्धतीने आपल्याला मिळणार, त्यासाठी काय करावं लागणार आणि काय काय वस्तू आहे ते आपण आता बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओसुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल. तर रेशन कार्ड धारकांची आता म्हणजे खुशखबरच आहे. आणि हा व्हिडिओ जे सरकार अपडेट येते सरकारकडनं त्याच्यावरच बनवलेला आहे. त्याच्यामुळे मी स्वतःहून काही यात माहिती काही अपडेट केलेली नाही आहे. तर गैरसमज करून घेण्याचा काही विषय नाही आहे. तर बघा, रेशन कार्ड धारकांना आजपासून मिळणार गहू तांदळाऐवजी 9 जीवनावश्यक वस्तू रेशन कार्ड होल्डर्स. तर बघा, 26 ऑगस्टची ही अपडेट आहे, 26 ऑगस्ट 2024ची. तर बघा, रेशन कार्ड होल्डर्स, देशातील गरीब नागरिकांसाठी केंद्र सरकार दीर्घकाळापासून विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. त्यामध्ये मोफत रेशन वाटप योजना ही एक महत्त्वाची योजना असून गेल्या काही वर्षापासून देशातील 90 कोटी लोकांना या योजनेअंतर्गत मदत करण्यात आली आहे. तर मोफत रेशन योजनेअंतर्गत आतापर्यंत शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ पुरवण्यात येत होता. बघा, आतापर्यंत भरपूर मोफत तांदूळ हा मिळालेला आहे. ज्यांचं रेशन कार्ड आहे त्यांना ही माहिती आहे. तो पुरवण्यात होता. मात्र आता केंद्र सरकारने या योजनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तर या बदलानुसार सरकार आता शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ देण्याऐवजी 9 जीवनावश्यक वस्तू ह्या पुरवणार आहे. बघा, मोफत तांदूळ राहते चालू की नाही हे माहीत नाही, पण 9 जीवनावश्यक वस्तू ह्या वेगळ्या मिळणार आहे. 9 वस्तू म्हणजे त्यात भर पडणार आहे. मला वाटते गहू तांदूळ तर राहणारच, पण 9 वस्तू त्या पण एक्स्ट्रा आपल्याला मिळणार. तर या नव्या सूचनेनुसार या 9 जीवनावश्यक वस्तूंमध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ. बघा, काय काय, गहू तर राहणारच, तांदूळ पण राहणारच. डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले. सोयाबीन मसाले आहे की सोयाबीनच असेल काय मी, सोयाबीन मसाले असणार. सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे. तर किती झालं, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि तांदूळ पण राहणार. सोयाबीन मसाले यांचा समावेश आहे. या वस्तूंमुळे शिधापत्रिकाधारकांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढविण्यास मदत होईल असा सरकारचा दावा आहे. बघा, केंद्र सरकारचा हा निर्णय हा लोकांच्या आरोग्याचा विचार करून घेतलेला आहे. मोफत तांदूळाऐवजी आता लोकांना पोषणयुक्त आणि जीवनावश्यक वस्तू मिळणार असल्याने त्यांच्या जीवनमानातही सुधारणा होण्याची शक्यता आहे. पूर्वी मोफत रेशन वाटप योजनेअंतर्गत देशभरातील 90 कोटी लोकांना तांदूळ दिला जात होता. मात्र आता या सर्वांना 9 जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार आहे. बघा, या ज्या वस्तू वाचून दाखवल्या त्या आता मिळणार आहे. तर त्यात कोणत्या कमी होऊ शकते किंवा वाढू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. यामुळे सरकारचा खर्चही काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. तसेच या वस्तूंचा समावेश असल्याने शिधापत्रिकाधारकांच्या आहाराचा दर्जा सुधारण्यास मदत होईल असे सरकारला वाटते. तर मोफत रेशन वाटप योजना ही एक महत्त्वाची कल्याणकारी योजना आहे. अनेक गरिबांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे या योजनेत कोणतीही गडबड होऊ नये यासाठी सरकार सतर्क असल्याचे दिसत आहे. तर मोफत तांदूळाऐवजी आता लोकांना 9 जीवनावश्यक वस्तूंचे वाटप हे होणार असल्याचे प्रशासनाच्या कामाचा बोजाही कमी होईल. तसेच या योजनेचा लाभार्थींच्या आहारावर होणारा सकारात्मक परिणाम लक्षात घेता सरकारची हे पुढील पावले योग्यच ठरली आहेत. तर बघा, आता सर्व योजना ह्या चालू झालेल्या आहेत, तर ही पण चालू होईल. तर बघूया, शिधापत्रिकाधारकांसाठी आतापर्यंत मोफत तांदूळ दिला जात होता, परंतु आता 9 जीवनावश्यक वस्तू मिळणार आहे. त्यामुळे लोकांचे पोषण सुधारण्यास मदत होणार आहे. सरकारने घेतला हा निर्णय महत्त्वाचा आहे. वाचलेला आहे, परत रिपीट झाला आहे. एकूणच केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयामुळे शिधापत्रिकाधारकांच्या आणि त्यांच्या जीवनमानात गुणात्मक वाढ होण्यास मदत होईल. असे सकारात्मक मोफत रेशन वाटप योजनेत केलेले हे बदल लोकांच्या हिताचे असल्याचे स्पष्ट होते. जर तुमचे रेशन कार्ड अजून बनवलेले नसेल पण तुम्ही त्यासाठी पात्र असाल तर तुम्ही शिधापत्रिका बनवण्यासाठी अर्ज करू
शकता। यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावे लागेल। आपण इच्छित असल्यास आपण अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून देखील अर्ज डाउनलोड करू शकता। तर तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या प्रविष्ट करावी लागेल। यासोबतच तुमच्याकडून संबंधित कागदपत्रे मागितली गेली असतील तेही अर्जासोबत जोडावे लागेल। यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज आणि संबंधित कागदपत्रे तुमच्या जवळच्या रेशनिंग कार्यालयात जमा करावी लागेल। यानंतर संबंधित अधिकारी तुम्ही दिलेल्या माहिती आणि तुमच्या अर्जाची पडताळणी करेल। त्यानंतर तो त्यावर पुढील प्रक्रिया करेल। पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड तयार होईल आणि त्यावर तुम्हाला मोफत रेशन हे मिळू शकेल। तर अशी ही माहिती होती। रेशन कार्डसुद्धा तुम्ही असणं आवश्यक आहे आणि KYC करून घ्या, त्याच्यावर सुद्धा फायदा आहे। आणि आपलं रेशन कार्डसुद्धा अपडेट ठेवत राहा। अशा ह्या जीवनावश्यक 9 वस्तू होत्या जे नवीन आता प्रशासन आपल्याला देणार आहे। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओत अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। 9 म्हणतात पण 9 पैकी कोणत्या भेटते काय भेटते ते तर ज्यांना भेटते त्यांनाच माहिती होणार। चला तर ही माहिती होती जी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती।